अशी बातमी आहे, पुणे पोलिसांच्या लौकिकाला त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बट्टा लावलाय। डिझेल चोरीच्या प्रकरणामध्ये आज नेमकं काय घडलं बघूयात। चोर पोलीस खेळ सर्वश्रुत आहे, पण पोलीसच चोर निघाले तर पुण्याच्या 6 पोलिसांना डिझेल चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। पुण्याच्या लोहगाव विमानतळ परिसरात डिझेल पाईपलाईनमधून डिझेल चोरी झाल्याचा प्रकार 12 मे रोजी उघडकीस आला होता। चोरांनी 3 लाख रुपयांचं 5000 लिटर डिझेल चोरी केलं होतं। विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता पुणे पोलीस दलातले अधिकारी आणि कर्मचारी अशा 6 पोलिसांना अटक करण्यात आली आहे। पुण्यातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पाईपलाईनला टॅप करून 5000 लिटर डिझेल चोरी करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे हा डिझेल कुणी चोरांनी चोरला नसून स्वतः पोलिसांनी हा गुन्हा केलेला आहे। एपीआय रवींद्र भिडे, पीएसआय एसएस ठोंबरे, कॉन्स्टेबल इस्माईल शेख, शिवशरण, मोतीराम पवार, दिनेश पवार अशी डिझेल चोर पोलिसांची नाव आहेत। पुणे पोलिसांचे जे 6 कर्मचारी आहेत त्यांनी तब्बल 5000 लिटर चोरी केलेला आहे। या 5ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात पुण्यातील विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यांना अटकही केलेली आहे। कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस करतात, किंबहुना पोलीस आहेत म्हणूनच सामान्यांना सुरक्षित वाटतं। पण पुणे पोलिसांनी डिझेलवर हात मारून पोलिसांच्या लौकिकाला काळीमा फासलाय। गोपाळ मोटघरे, IBN लोकमत, पुणे।